नमस्कार, मी शुभम शिंदे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट घेऊयात. हा तर बोभाटा पक्ष प्रीती सातम यांची टीका. तर प्रीती सातम यांचा ठाकरेंच्या सेनेवर हल्लाबोल. मुंबईत पावसाळ्यामध्ये झालेल्या दुर्घटनांचं समर्थन नाही, प्रीती सातम यांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या सभेत नवनाथ बन आणि ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये राडा. राम मंदिराच्या मुद्द्यावर जोरदार जुंपली. शिंदेंनी आदेश दिला तर निवडणूक वरळीमधून लढणार. वरळी मतदारसंघाबाबत सचिन अहिर यांनी केलं स्पष्ट. प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द. बुशरा या नवाब मलिक यांची पुतणी असून कप्तान मलिक यांची मुलगी. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असून हिंदीत का बोलला, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. कनेक्टिंग लिंक संदर्भात 7,000 पाण्यामध्ये गेले हा माझा अपमान नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, त्या पसरवणं हा महाराष्ट्राचाच अपमान. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर. तर पुन्हा एकदा महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट घेऊयात. मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत, पण महाराष्ट्राचे शत्रूही करत नसतील एवढी बदनामी विरोधी पक्षातील सदस्य करतायत. अंतिम आठवडा प्रस्तावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला. विधानसभेत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून खडाजंगी. नितेश राणे आणि अमित पटेल यांच्यामध्ये वाद पेटला. मुस्लिमांच्या शिक्षणासाठीच्या आरक्षणाला गांभीर्यानं घेतलं जात नसल्याचा आमदार अमित पटेल यांचा आरोप. सरकारनं शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं, पण सरकारचं दिवाळ निघाल्यामुळे ते तारखांवर तारखा देतात. नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरमध्ये जलजीवन मिशनचं काम 50% पूर्ण. विधान परिषदेच्या लेखी उत्तरामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती. आमदार बच्चू कडूंचा सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर. कडूंच्या वतीनं विधान परिषदेमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधामध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. गंगापूर धरण 70% भरलं तरीही नाशिककरांची पाणी कपात कायम. महापालिकेकडनं पाणी कपात रद्द करण्यात अद्याप नकार. आज शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पूर्णतः ओसरला. पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फुटांवर, तर पंचगंगेची पाणी पातळी जलद गतीनं उतरायला सुरुवात. पावसाळी अधिवेशनाचं कामकाज संपलं. भास्कर जाधव विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का. मनोजकुमार शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोज शिंदे होते नाराज. शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. इतर 3 आरोपींनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. महसूल विभागामध्ये 155 कलमांचा गैरवापर केल्याची धक्कादायक माहिती उघड. पुणे येथील तब्बल 15 उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार निलंबित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा. मुख्यमंत्र्यांनी घेतलं माऊली आणि तुकोबांच्या पादुकांचं दर्शन. वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विठुरायाला साकडं. मॅनहोलची तक्रार आता व्हॉट्सअॅपला करता येणार. मुंबई महापालिकेकडनं नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू. अपघात टाळण्यासह तक्रारींचं जलद निवारण होणार असल्याचा दावा. पूर नियंत्रण आराखड्याला केंद्र सरकारची तत्वतः मंजुरी. 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा. मुंबईला पूरमुक्त खड्डेमुक्त शहर बनवण्यासाठी आराखडा. नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रमाचे धडे. शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान. 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सेतू अभ्यासक्रम.
पीआरएम सोर्स कोड चोरी प्रकरण तात्काळ कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करू. पीआरएम कंपनीचे जिल्हा समन्वयक कर्मचाऱ्यांचा इशारा. शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती. या प्रकरणामुळे मराठी उद्योजक अडचणीत सापडले असून नवीन रोजगार तर सोडा, पण राज्यातील आहे त्या कंपन्यांना कायदा आणि सुव्यवस्था दिली जात नाही याची कुठेतरी खंत व्यक्त केली जाते. नाशिकमधील आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरण. आणखी 3 आरोपींना जामीन मंजूर. रजा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशीला जामीन. मनसेकडून इराणी कॅफेवरील फूड सेफ्टी प्रश्न उघड केल्यानंतर एफडीएची कारवाई. तर एनआयबीएम रोडवरील इराणी कॅफेचा परवाना एफडीएनं रद्द केला. साताऱ्यातील मरड मोरे गावाजवळ जमीन 100 फूट खचली. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापुरातील गिरोली घाटामध्ये गव्यांचा मुक्त संचार. ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या गिरोली घाट परिसरामध्ये गव्यांचा वावर. पुण्यामध्ये वारकऱ्यांची महानगरपालिकेकडून लूट. महानगरपालिकेचं शौचालय वापरायला मागितले जात आहेत पैसे. वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा महानगरपालिकेचा दावा ठरला खोटा. रत्नागिरीमधील तिवडी गावचा 20 वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी. गावातील ऐतिहासिक पाण्याच्या कुंडाच्या पुनरुज्जीवनासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर. बीडच्या केसमध्ये विलास घुले हत्येतील आरोपींवर मकोका लावावा मागणीसाठी मोर्चा. खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी. जळगावमध्ये राष्ट्रीय साठे सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं. मातंग समाजाच्या महत्वाच्या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं निवेदन. जालन्यातील 2 तरुणांना दहशतवाद विरोधी पथकानं घेतलं ताब्यात. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीसोबत संपर्कात असल्याचा संशय. छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई. बिश्नोई गँग संबंधित व्हिडिओ लाईक केल्याप्रकरणी सांगलीमध्ये एका व्यक्तीची एटीएसकडून चौकशी. व्यक्ती दिव्यांग असून अनावधानानं काही व्हिडिओ लाईक केल्याचं तपासामध्ये समोर. मुलुंडमध्ये शिवपुरीसाठी बेस्टी बस थांबवल्याचा प्रकार. चालकाला जाब विचारताच नागरिकांचा शिवीगाळ केल्याचा आरोप. भिवंडीमध्ये चुकीच्या मार्गदर्शनामुळे कंटेनर झाडांच्या फांद्यांमध्ये अडकला. झाडाच्या फांद्या कापून वाहतूक सुरळीत करण्यात आली. झाडांच्या फांद्या ऑक्सिजनचा बाटला घेऊन ठाणे पालिका भवनासमोर आंदोलन. ठाण्यातील जंगल बिल्डरांच्या घशात घातली जात आहेत तर झाड वाचणार कशी असा सवाल उपस्थित. गडचिरोली शहराला मिळणार 23 किलोमीटरचा बायपास मार्ग. वाढत्या औद्योगिकरणामुळे जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 23 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी बायपास मार्गाचा प्रस्ताव. सिंधुदुर्गात विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला जीवदान. वेताळ बांबर्डे येथील कदमवाडी येथील घटना. परभणीत महापौरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ महापालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचा निषेध. हिंगोलीमध्ये शेतकरी सहमती घेण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव. कोणतीही शासकीय परवानगी संबंधित कर्मचाऱ्यांनी घेतली नसल्याचं लक्षात येताच गावकरी आक्रमक. वर्ध्यामध्ये आशा सेविकांचं काळ्या साड्या परिधान करत केंद्र सरकारच्या विरोधात अनोखं आंदोलन. बीएलओच्या कामाची आशा वर्करना सक्ती करू नये अशी मागणी. एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घ्या मागणीसाठी लातूरमध्ये मोर्चा. विद्यार्थ्यांची जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. सोलापूरमध्ये संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा महापालिकेकडून आढावा. वारकऱ्यांसाठी नागरी सुविधा सुरळीत ठेवण्याच्या सूचना. नालासोपाऱ्याच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर मद्यधुंद कार चालकाचा जीवघेणा. स्टंट समुद्रामध्ये कार नेण्याचा चालकाचा प्रयत्न. पनवेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. 2 बांगलादेशी महिलांसह 6 पीडितांची सुटका. लॉज व्यवस्थापक आणि कॅशियर अटकेत. मुंबईतल्या अंधेरी पश्चिम येथे बेस्ट बसची अनेकांना धडक तर 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती. ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडल्याची चालकाची माहिती. नालासोपाऱ्यामध्ये एका चहावाल्यानं दुर्गंधीयुक्त पाण्यात चहाची किटली धुतल्याचा प्रकार. नागरिकांनी केला संताप व्यक्त. विरारमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई. विना हेल्मेट विदाऊट लायसन्स दुचाकी चालवणाऱ्यांवर मोठी कारवाई. कोल्हापुरातल्या ताराराणी चौकामध्ये कंटेनरची सिग्नल खांबांना धडक. कंटेनर चालक शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात.
लातूरमधील उदगीरमध्ये मोबाईल गेमिंगच्या अतिवापरामुळे तरुणानं गळा चिरून केली आत्महत्या. घटनेमुळे परिसरात खळबळ. कांदिवलीमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी प्रियकर ताब्यात. समतानगर पोलिसांची कारवाई. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. धुळ्याच्या धावडे गावात घरफोडी. 11 तोळे सोने, 40 किलो चांदी लंपास. अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा अवैध लंपास केल्याची घटना. भिवंडीमधील ब्राह्मण अळीमधील शिवराम मंदिरातून चांदीच्या मौल्यवान वस्तूंची चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. एकूण 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला. गडचिरोली जिल्ह्यातील मुधोली चक गावातील शेत जमिनीचे विनापरवानगी ड्रोन सर्वेक्षण. प्रस्तावित प्रकल्पासाठी जमिनी देण्यास विरोध असताना हे सर्वेक्षण सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. गुन्हा दाखल. अकोल्यामध्ये बनावट सोन्या नाण्यांच्या आमिषानं हॉटेल व्यावसायिकाची 15 लाखांची फसवणूक. पातूर पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचे दिले निर्देश. मीरा भाईंदरमध्ये शाळेच्या बाहेर खुलेआम अंमली पदार्थांची विक्री. व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांची कारवाई. हेरॉईनसह आरोपीला करण्यात आली अटक. अमरावतीमध्ये एमडी आणि गांजासह 3 आरोपींना अटक. नांदगाव पेठच्या वाळकी डॅम परिसरातील घटना. पुरंदरच्या वारवडी मर्याई माता मंदिरामध्ये चोरी. 1,55,000ची चांदीची महिरप लंपास. अज्ञात चोराच्या विरोधात तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.